आंधळेमुळे भोरांडा प्रकल्प हा तो कला बघू शकता आपण. खाली भोरांडा इथं आलंय का कोणी पाहणी करायला? हाय का इथं काही? बघा तो भोरांडा, बघा हा आंधळेमुळा, आंधळेमुळे ते भोरांडा खाली हा भोरांडा आहे. आणि भोरांडा इथं खाली आमच्या आंधळेमुळ्याची जमीन आणि हा तो म्हणून आम्ही त्या अदानीचा खजाना केल्याशिवाय राहणार नाही. आता 40% भरत नाही. मग हे जर झालं तर हे कधी भरणार आहे? आम्ही इथं खाली करतो त्या बोराने आम्ही पाणी केले तो खाली दिसतो तो बोराना बोराण्याच्या कड्यावर उभे आणि या बोराण्याच्या कड्यावर देवराम लांडे संघर्ष करणार आणि अदानीला इथं पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारचा माझा जाहीर इशारा आहे. कोण तो अदानी? त्या अदानीचा आम्ही खजाना करू, अदानाला आम्ही नायनाट करू अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी बोरांडा आणि अडोशी वस्तीचा हा कडा या प्रकारचा असं हे करणार आहे. आम्ही गेल्या 15 दिवसापासून आम्ही गावोगाव जातोय. आम्ही खाली बोरांड्याला गेलतो. आम्ही आता इथं आडोशी वस्तीला आलोय. ही सगळी माहिती आम्ही बोगदा इथं पाडणार. ते 100 फूट अंतर आहे आणि या बोगद्याला पाणी खाली उडवणार आणि खाली 450 एकर जमीन जाते. 200 एकर मध्ये खाली स्टोरेज करणार आणि इकडं वर सुद्धा 200 एकर मध्ये स्टोरेज करणार. किती जाणार आहे कॅनल? 6 म्हणजे अजून त्यांचं परफेक्ट नाही पण ते 6 कॅनल पाईपलाईन खालून. या सर्वेचं आम्ही या ठिकाणी स्थानिक मंडळी, या अडोशी वस्तीत राहणारी मंडळी, आम्ही जो हा चुकीचा सर्वे झालाय आम्हाला माहित नाही आणि अशा प्रकारचा हा कधीची रात्रीचा इथं बॅटरी लावून हा सर्वे केलाय असा आमचा दावा आहे. हा जो सर्वे झालेला आहे हा वाटाडेपणाने हा सर्वे बोगस झालाय म्हणून हा सर्वे आम्हाला नको, हे आम्हाला हा प्रकल्प नको म्हणून आम्ही या सर्वेला जोडे मारून आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थानिक करतोय. चलाय आम्ही डोंगर कचेरीमध्ये राहतो. हे आमची शिकलेली पोरं आहेत. आम्ही आमच्या कंपनीत जाऊ. ही जमीन म्हणजे आमची आई आहे, ही आमची काळी आई आहे, ही आमची लक्ष्मी आहे. इथं पर्यटन तालुका झालाय. आम्ही इथं चहाची आमचं पोट भरू पण आम्हाला कुठली आम्हीच नको, आम्हाला कोणची नोकरी नको, आम्हाला कोणचे पैसे नको म्हणून आम्ही ही सर्वांच्या वतीनं ही स्थानिक मंडळी आहे. आम्हाला हा प्रकल्पच नको.